नेपाळमधील रसुआ जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशातील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे। या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरपरिस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांच्या त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क होत नाही त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे। नमस्कार। काल नेपाळमध्ये पूरस्थितीमुळे काही नागरिकांना जीवाला मुकावं लागलेलं होतं आणि नेपाळ व्यतिरिक्त इतर देशातून आलेले पर्यटकांचाही त्याच्यामध्ये समावेश होता। भारतामधून किंवा महाराष्ट्रामधून जे पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे। सातारा जिल्ह्यातील एकूण 10 पर्यटक त्या ठिकाणी गेल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्यांच्याशी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून आणि राज्य नियंत्रण कक्षाकडून संपर्क करण्यात आलेला आहे। पोखरा शहरामध्ये हे सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये आहेत, त्यांना सध्या कुठलाही धोका नाही आहे आणि त्यांच्या पूर्व नियोजित कार्यक्रमाप्रमाणे ते 3 तारखेला परत येणं अपेक्षित आहे। त्यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना आश्वस्त केलेलं आहे की त्यांच्या परतीच्या प्रवासामध्ये किंवा त्यांच्या तिथल्या निवासामध्ये रहिवासामध्ये जर काही अडचण येत असेल तर राज्य शासनाकडून देशाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना मदत करता येऊ शकेल आणि जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक त्यांना देण्यात आलेले आहेत। इथल्या व्यक्तींची नावं त्यांना देण्यात आलेली आहेत। काहीही अडचण असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याची विनंती त्यांना करण्यात आलेली आहे। श्रीमती चोरगे या त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांच्या सोबत हे इतर 9 पर्यटक गेलेले आहेत। आत्ता सध्या तरी त्यांना काही अडचण नाही आहे। तर सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या कुटुंबियापैकी मित्रमंडळीपैकी इतर जर कोणी नेपाळमध्ये गेलेले असतील आणि त्यांना पुराचा सामना करावा लागत असेल किंवा इतर ठिकाणी जरी ते असतील तर त्यांची नावं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला कळवावीत, जेणेकरून राज्य नियंत्रण कक्षाच्या मार्फत त्यांना मदत देण्याची व्यवस्था करता येऊ शकेल। धन्यवाद। सर, आपल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून किंवा तुमच्याकडून संबंधित पर्यटकांशी काही संवाद झालाय का किंवा संपर्क झालाय का? जी चर्चा झाली त्याच्यामध्ये काय नेमकं त्यांच्याकडून सांगण्यात आलं? श्रीमती चोरगे आणि इतर 9 पर्यटक महाबळेश्वरचे रहिवासी आहेत। त्यांच्याशी काल आमचा संपर्क झालेला होता। ताम्हाणे नावाचे आमचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहेत, ते प्रत्यक्ष त्यांच्याशी बोललेले होते। पोखरा येथे ते सध्या सुस्थितीत असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं। त्यांना सध्या कुठलीही अडचण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं। आतापर्यंत त्यांच्याकडनं इतर कुठलाही कॉल आलेला नाहीये की आम्हाला काही मदत पाहिजे आहे म्हणून। तर आम्ही वारंवार त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे जेव्हा केव्हा अडचण येईल त्यावेळेस आपण नियंत्रण कक्षाला संपर्क करा। आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, या सर्वांचे संपर्क नंबर त्यांना देण्यात आलेले आहेत। काहीही अडचण असेल, रहिवासाची असेल, निवासाची असेल किंवा परतीच्या प्रवासाची असेल, आरोग्याची असेल किंवा इतर कुठलीही अडचण आली असता त्यांनी संपर्क केल्यास आपण शासनाच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना सुखरूपपणे परत आणण्याचा सर्वथा प्रयत्न करण्यात येईल। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।